मुंबई महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता. भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये महापौर पदावरून पेच कायम. फेब्रुवारीमध्ये निवडणूक होण्याची शक्यता. कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. आजचं राजकारण गुलामांचा बाजार. बाळासाहेब ठाकरे असते तर व्यथित झाले असते. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणानं शिसारी आल्याचं विधान. शिवसेना सोडताना वेदना झाल्यात. पक्ष नाही, मी घर सोडलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंचं विधान. गुजरातांकडून आपल्यावर घाव घालण्यासाठी आपल्याच माणसांचा वापर. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर घणाघात. दिलो तरी 72, पण 2 व्यापाऱ्यांचा गुलाम होणार नाही, ठाकरेंचा निर्धार. कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल. पक्षाकडून कोळसेवाडी पोलिसांमध्ये मिसिंगची तक्रार दाखल. सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी. महापौर निवडीआधी चंद्रपूर काँग्रेसमध्ये उभी फूट. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून वेगवेगळे गट स्थापन. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मध्यस्थीचे प्रयत्न फेल. अकोल्यामध्ये भाजपनं शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या मदतीनं गेम फिरवला. भाजपकडून 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी. महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा. अलिबागमधील शेकापचा हक्काचा बालेकिल्ला ढासळला. शेकापचे नेते सुभाष वागळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी हेल्पलाईन सुरू. आता एका कॉलवर सुटणार योजनेसंदर्भातले सर्व प्रश्न. मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळांना मोठा दिलासा. एसीबी पाठोपाठ ईडीच्या केसमधून निर्दोष मुक्तता. विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा. दिंडोरीमधून निघालेलं लाल वादळ नाशिकमध्ये धडकणार. 20,000 शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर. अंबड घनसावंगी अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणामध्ये आणखी 4 तलाठ्यांना अटक. 4ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. या प्रकरणात आतापर्यंत 24 जण अटकेत.